नागरिकांकडून प्राप्त अर्जावर विहित काल मर्यादेत कार्यवाही होणे आवश्यक आहे. विभागीय लोकशाही दिनाकरिता दाखल प्रकरणांचा संबंधित विभागाकडून वेळेत अहवाल प्राप्त करून तात्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी सर्वकष प्रयत्न करावे. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात यावे असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी दिले. यावेळी लोकशाही दिनात दाखल एकूण 13 प्रकरणांवर चर्चा करून त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात डॉक्टर पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. अपर आयुक्त गजेंद्र बावणे, उपायुक्त संतोष कवडे यांच्यासह पोलीस, महापालिका, महसूल, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या 6 स्वीकृत अर्ज प्रलंबित प्रकरणे व 7 अस्वीकृत अर्ज सामान्य तक्रार अर्ज अशा एकूण 13 अर्जावर सविस्तर चर्चा विभागीय लोकशाही दिनात झाली. तसेच विभागीय लोकशाही दिनात 2 नवीन प्रकरणे दाखल झालीत. यावेळी उपस्थित तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी संबंधित विभागांना यावेळी दिले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.